श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेचा आजचा संकेत. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कदाचित तो तुमच्यासाठीच असेल. तुमच्या मनात खूप दिवसांपासून खूप भावना दडलेली आहे. कदाचित तुम्ही कोणाची वाट पाहत आहात. कदाचित एखादी इच्छा मनात जपून ठेवली आहे किंवा एखाद्या नवीन सुरुवातीची चाहूल तुमच्या आयुष्यात लागली आहे. युनिवर्स तुमच्यासाठी एक नवीन संधी ठेवत आहे, पण ही संधी ओळखण्यासाठी तुम्हाला मन शांत ठेवावं लागेल. काही लोकांना एखादा संदेश मिळू शकतो, काहींना नवीन ओळख होऊ शकते, तर काहींना जुन्या गोष्टींबद्दल नवीन सत्य कळू शकतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त भावना पुरेशा नसतात. हा संकेत सांगतो की तुम्हाला मागच्या काळात तुम्ही खूप काही पाहिलं. निराशा, खोटेपणा किंवा अशा काही गोष्टी ज्यांनी तुम्हाला आतून मजबूत केलं. स्वामींचा संकेत असा आहे की आता भावनेपेक्षा सत्याला महत्त्व द्या. जो माणूस गोड बोलतो तो नेहमीच चांगला असेल असं नाही, आणि जो स्पष्ट बोलतो तो नेहमीच वाईट असेल असं नाही. आता तुम्हाला लोकांना त्यांच्या शब्दांनी नाही तर त्यांच्या कृतीने ओळखायचं आहे. काही जण तुमच्या आयुष्यात फक्त फायदा घेण्यासाठी आले होते. काही जण तुमचं मन समजून घेत असल्याचं दाखवत होते. पण आता पडदा हळूहळू बाजूला सरकत आहे. तुमच्यासमोर सत्य येण्याचा काळ सुरू झाला आहे. आजूबाजूला संघर्ष, स्पर्धा किंवा मतभेद आहेत. कदाचित तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागत असेल. कदाचित काही लोक तुमच्याशी तुलना करत आहेत किंवा तुमच्या प्रगतीमुळे कोणाच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पण स्वामींचा संकेत असा आहे, प्रत्येक लढाई तुमची नसते. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुमची ऊर्जा वादात घालवू नका. तुमची शक्ती स्वतःला सिद्ध करण्यात घालवू नका. ज्यांना तुमची किंमत कळते त्यांच्यासमोर स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. आजचा संपूर्ण संकेत एकच गोष्ट सांगतो. नवीन संधी तुमच्या दिशेने येत आहे, पण त्यासाठी विवेक, संयम आणि स्पष्ट विचार आवश्यक आहे. भावना ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. प्रेम करा, पण स्वतःचा सन्मान विसरू नका. आणि लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी आहे ते तुमच्यापासून दूर जाणार नाही. स्वामींच्या कृपेने सर्व काही योग्य वेळी स्पष्ट होईल. अनेक दिवसांपासून तुम्ही एखाद्या व्यक्तीवर, परिस्थितीवर किंवा आशेवर विश्वास ठेवून बसला आहात. तुमचं मन म्हणत होतं की सर्व काही ठीक होईल, पण आतून कुठेतरी तुम्हाला काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती. आजचा संकेत असा सांगत आहे तुम्हाला, आता सत्य तुमच्यापासून जास्त काळ लपून राहणार नाही. ज्याने तुमच्यासमोर एक चेहरा दाखवला आणि पाठीमागे दुसरा चेहरा ठेवला, त्याची ओळख हळूहळू स्पष्ट होणार आहे. ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, ज्यांनी तुमच्या शांततेला कमजोरी समजलं, ज्यांनी तुमच्या विश्वासाशी खेळ केला, त्याच्याबद्दल तुमच्या मनात आलेला संभ्रम आता दूर होऊ लागेल. स्वामींचा संकेत असा आहे तुमच्यासाठी, आता भावनांपेक्षा सत्याला महत्त्व द्या. कारण प्रत्येक हसणारा माणूस आपला नसतो आणि प्रत्येक कठोर बोलणारा शत्रू नसतो. कधीकधी जीवनात पुढे जाण्यासाठी सत्य स्वीकारणं आवश्यक असतं. तुमच्या मनात जे प्रश्न अनेक दिवसांपासून फिरत आहेत त्यांची उत्तरं आता मिळण्यास सुरुवात होईल. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला सांगत आहेत, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तुमच्या आत्म्याला आधीच सत्य माहिती आहे. फक्त तुमचं मन ते स्वीकारण्याची वाट पाहत आहे. स्वामींच्या कृपेने अजून एक मोठा इशारा दिसत आहे. सध्या तुमच्या आजूबाजूला काही लोकांची ऊर्जा एकमेकांशी जुळत नाही. प्रत्येकजण स्वतःचं म्हणणं योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. काहींना तुमची प्रगती खटकत आहे, तर काहींना तुमचा आत्मविश्वास. कदाचित तुम्ही स्वतःलाच विचारत असाल, मी कोणाला काय केलं होतं? पण हा प्रश्न विचारण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळी विरुद्ध हा तुमच्या
चुकीमुळे होत नाही. कधीकधी तुमच्याकडे असलेल्या प्रकाशामुळेही काही लोक अस्वस्थ होतात. स्वामींचा संकेत असा आहे की तुमच्यासाठी आता प्रत्येक वादाला उत्तर देण्याची गरज नाही. प्रत्येक आरोपाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीला तुमची किंमत समजावून सांगण्याची गरज नाही. ज्यांना तुमचं महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी तुमची ऊर्जा खर्च करू नका. काही दिवसात तुमच्यासमोर अशा परिस्थिती येऊ शकतात जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा होईल. पण स्वामी म्हणतात, शांत राहा, कारण वेळच तुमच्या बाजूने साक्ष देणार आहे. लक्षात ठेवा, गरुड कधीच कावळ्याशी स्पर्धा करत नाही. तो फक्त आणखी उंच उडतो. तुमच्यासाठीही हाच संकेत आहे. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनशांतीचं रक्षण करा. कारण ज्या लढाईत तुम्ही उतरणार नाही ती लढाई तुम्हाला हरवू शकणार नाही. स्वामींच्या कृपेने आजचा संदेश तुमच्या आयुष्यात नवीन संधी येत आहे. सत्य तुमच्यासमोर स्पष्ट होत आहे आणि जे लोक तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप मोठ्या प्रवासासाठी तयार होत आहात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी सर्व योग्य वेळी स्वतःहून मार्गी लागेल. भक्तांनो, स्वामींचा आजचा संकेत तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.